हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मी आज तुम्हाला माझी मुलं दाखवणार आहेत। तर ही माझी मुलगी आहे, ताई नाव सांग। रामेश्वरी अमोल पंधरकर। यत्ता 6वी। बाळ तुझं नाव सांग। मयुरेश अमोल पंधरकर। यत्ता 4वी। अजिबात शांत बसत नाही बरं का, असा माझा मुलगा आहे। आणि आता मी तुम्हाला 2-4 प्रश्न विचारते, त्याचे खरे खरे उत्तर द्यायचे आणि ह्या तुळशीच्या माळेला स्मरून द्यायचे, अजिबात खोटं बोलायचं नाही। गळ्यात तुळशीची माळे म्हणल्यावरती खोटं बोल। बरं मला एक सांगा, तुम्ही टीव्ही बघता? कधी मध्ये कुठं बघता? आपल्या घरी तर टीव्ही नाही। शाळेत टीव्ही आहे पण शाळेत बघता? काय बघता त्या टीव्हीत? गोष्टी बघतो किंवा विलर इंग्लिश छावा पिक्चर कधी मध्ये लावतात का? आणि ठीक आहे। आणि बरं तू आतापर्यंत किती पिक्चर बघितलेत तुम्ही? एक पिक्चर बघितलाय? कोणता? फक्त एकच पिक्चर बघितला? दुसरा कोणताच पिक्चर नाही बघितला? अजून पिक्चरच नाही बघितला? बरं मालिका बघता का? मालिका कोणती मालिका बघता? आणि अजून ज्या ज्या मालिका माहिती त्यांचे नाव सांगा ना। म्हणजे आतापर्यंत तुम्ही, आता तू झाली किती वर्षाची? 12 वर्षाची झाली। तर मग आतापर्यंत तू किती किती मालिका बघितल्यात? कोणत्या कोणत्या मालिकेची नाव तुला माहिती आहेत? सखा माझा पण, हुकुमाची राणी, कॉन्स्टेबल मंजू, आदिशक्ती, हे 4 मालिका माहिती तुला? तुला बी तेवढंच माहिती आहे। कधी बघता हे मालिका? रोज बघता का? मामाच्या गावाला गेल्यावर ह्या मालिका तुम्ही बघता उन्हाळ्याच्या सुट्टीत, है ना? कधीतरी आजी बघत असेल तर तिच्या बरोबर बघता, है ना? तर माझ्या मुलांनी आजपर्यंत टीव्हीवर नाही, हा पडद्यावर त्यांनी छावा पिक्चर बघितला। जेव्हा आलता तेव्हा त्यांचे वडील त्यांना घेऊन गेले होते छावा पिक्चर बघायला, आणि छावा एकमेव असा हा पिक्चर त्यांनी बघितला। आणि ह्या 4 मालिका त्यांनी मामाच्या गावाला गेल्यावरती बघितल्यात आणि त्या आजीला इथे येऊन सांगितल्या, आजी मोबाईल मध्ये कधी मध्ये बघती, त्यावेळेस मुलं बी आजी बरोबर बघतात। आमच्या इथं मोठा टीव्ही आहे पण आम्ही तो काय लावत नाही, मुलांच्या अभ्यासामुळे आम्ही पण बघत नाही आणि त्यांना पण बघून देत नाही। आणि मामाच्या गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले तेवढ्या पुरतं ते टीव्ही बघतात, कार्टून वगैरे पण बघतात। आता मोठे झालेत म्हणल्यावर त्या ह्या 2-4 सिरियल बघतात। सखा माझा पांडुरंग ही सिरियल त्यांना खूप आवडते। तर तुम्हाला एखादं गाणं माहिती का? गाणं कोणतं? ये देश मेरे आणि आपलीच हवा। आपलीच हवा आणि ये देश मेरे हे गाणं मला, आपलीच हवा हे गाणं काही मला माहित नाही। ये देश मेरे हे देशभक्तीपर गीत हे मला माहिती। तुला एखादं गाणं माहिती का? कोणतं? याला तर गाणं माहिती आहे पण आठवत पण नाही। बरं ठीक आहे, तुम्हाला हरिपाठ माहिती आहेत का? कोणता हरिपाठ येतो? कोणता म्हण बरं, म्हणा। सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवल्या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। तर बरं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ माहिती आहे? बरं त्याच्यात किती अध्याय आहे? 18। ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय हे माहिती आहे। आणि ज्ञानेश्वरी ही कुणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली। लिहिली कुणी? सच्चिदानंद बाबांनी लिहिली। चला, आणि ज्ञानेश्वरीत काय आहे? ज्ञानेश्वरीला दुसरा शब्द काय माहिती का? भावार्थ दीपिका हा ज्ञानेश्वरीला दुसरा शब्द आहे। आणि ज्ञानेश्वरी मध्ये आहे काय माहिती का? भाव व्यक्त केलेला। कशाचा? बुद्धांचा। हा, म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात किंवा शिकवतात ते सांगितलेलं आहे। पण हे गीतेत होतं, पण आपल्या समाजाला ती संस्कृत असते ना गीता, आणि मग आपल्या समाजाला समजावा म्हणून आपल्या भाषेत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली। तर अशी ज्ञानेश्वरी आहे। बरं चला, ज्ञानेश्वरीचं झालं। आता अजून तुम्हाला हिरो कोण आवडतोय? हिरो तुमच्या लाईफ मधला हिरो कोण आहे? म्हणजे माहिती आहे का एखादा हिरो? अशोक सराफ वगैरे असं कोणी हिरो माहिती का?
अक्षय कुमार माहिती का तुला? अक्षय कुमार, शाहरुख खान, बरं थांब रे, अशोक सराफ. मग कोणता एखादा तरी हिरो माहिती असेल ना? नाही वे, जाऊ दे, एक हिरो माहिती नाही. शिवाजी महाराज माहिती का? आणि शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय? दोघांनी संगत सांगा माहिती असलं तर. शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. आणि शहाजीराजांचं पूर्ण नाव काय? शहाजीराजे मालोजीराजे भोसले. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय? मालोजी राजांचं नाव काय? मालोजी राजे बाबाजीराजे भोसले. आणि बाबाजींच्या वडिलांचं माहिती का? बरं ठीक आहे. हिरो तर माहित नाही माझ्या मुलांना, पिक्चर मधले हिरो नाही माहिती, पण रिअल हिरो माहिती आहेत. याचं मला खरंच खूप समाधान आहे. आणि मला पहिल्यापासून वाटत होतं माझ्या मुलांना पिक्चर मधले हिरो नाही पण ह्या समाजातले देव माणसं माहिती असावे. बरं जिजामातांचं पूर्ण नाव सांगू शकता का? जिजामाता. जिजाबाई शहाजीराजे भोसले. अरे वा. आणि शिवाजी महाराजांना मुलगी होती का? नाही. नव्हती. बरं शिवाजी राजांना भाऊ होते का? हा. त्यांचं नाव काय? संभाजीराजे भोसले. आणि शिवाजी महाराजांना मुलगा होता का? हो. हा. त्यांचं नाव काय? संभाजीराजे भोसले. बरं प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी कोणाचा अंत केला? अफजल खान. अरे वा. आणि अफजल खानाचा वध कशा पद्धतीने केला? काय केलं नेमकं? पोटामध्ये घुसवलं. कशाच्या पिशव्या? ते असं वाघनख्या होत्या आणि त्या खुपासल्या. अंगात काय घातलं होतं त्या टायमाला? चिलखत. अरे वा वा. शाहिस्ते खानाचं काय केलं होतं? त्याची फजिती केली आणि म्हणजे तो लाल महालात येऊन राहिला होता ना म्हणून काय केलं? त्याची बोट छाटले होते. अरे वा. आणि अजून औरंगजेब संग काय झालं? औरंगजेबचं हातात तुरी दिली त्या कोणी दिल त्या? शिवाजी महाराज. म्हणजे वरण खाऊ वाटत होतं का त्यांना? नाही. तुरी दिले फसवलं म्हणजे? होतं. ओके. आणि अजून औरंगजेबला कोणी मारलं? औरंगजेबचा वध कोणी केला? काळा राणी. अरे वा वा. आणि आपल्या संभाजी महाराजांना कोणी मारलं? औरंगजेब. किती हाल केले माहिती तुम्हाला? तुम्ही कुठं बघितलं त्यांनी हाल केलेले? छावा. छावा चित्रपटात बघितलं ना. आणि ते पाळतात ना 40 दिवस चप्पल उपवास काय चप्पल नाही घालायची. आणि अजून कोणता पिक्चर बघायची इच्छा आहे? ते येणारे शिवाजी राजे शिवाजी. हे तू कुठं ऐकलं? ते आमच्या शाळेत म्हणजे सरांनी सांगितलं की येणार आपण दाखवतो मला हॉलमध्ये. ठीक आहे, तुमच्या शाळेत दाखवलं जाणार आहे तुम्हाला. आणि तू टीव्ही वरती अजून काय बघतो शाळेत? व्हीलर इंग्लिश. कोण? सुनीता मावशी. सुनीता मावशीचं व्हीलर इंग्लिश बघतो. आणि तुम्ही दोघं मोबाईल बघता का? खरं सांगायचं गळ्यात माळे. कधी आणि मोबाईल बघितल्यावर मोबाईल मध्ये काय बघता? कधी मालिका बघतो कोणतरी? कधी मध्ये मालिका शॉर्ट असत नाहीतर अभ्यासाला. कधी मध्ये मुलं मोबाईल देखील बघतात. कोणाचा जर मोबाईल सापडला ना अजिबात भांडणं करत नाही, एका कोपऱ्यात जाऊन बसतात आणि गपचूप मोबाईल बघतात. इतके बी हुशार नाहीयेत, इतके बी शहाणे नाहीयेत की अजिबातच मोबाईल घेत नाही, अशी बी नाही येतं. घेतात मोबाईल बघतात. आणि याला तर मोबाईल मधलं इतकं येतं सांगायलाच नको. मला वाटतं नाही घ्यावा, तसं लिमिट मध्येच घेतात. एक लिमिट. संस्कार म्हणजे एक सांगू का? संस्कार म्हणजे कोणत्याही गोष्टीचं लिमिट असणे म्हणजे संस्कार, मर्यादा असणे म्हणजे संस्कार. तर अशी आहेत माझी मुलं. आणि गणं येतात का तुला?